आज व्हॅलेंटाईन वीक निमित्त आयोजित आपलं लव आझाद है या संवाद अभियानामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आज छान ओंकार, तुझं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आपण ओळख करून घेणारच आहोत. त्याआधी तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येत असेल, तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल की महाराष्ट्र आणि पनवेल शाखा 7 फेब्रुवारी पासून खरं तर हे अभियान राबवते. आपण सगळ्यांनाच माहिती असतं की प्रेमाची भावना खूप सुंदर आहे, ती नैसर्गिक आहे असं आपण म्हणतो. प्रेम म्हणजे मुक्तता, प्रेम म्हणजे स्वातंत्र्य, प्रेम म्हणजे सर्व काही. तुमचं आमचं सेम, असं बरंच काय 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 अशी वाक्य प्रत्येकाच्या स्टेटसवर, प्रत्येकाच्या हृदयावर अशी कोरली गेलेली आहे. आणि ह्या सगळ्याच्या पल्याड जाऊन सुद्धा तरीही प्रेमाबद्दल इतर भावना पण का लोकांच्या मनात आहेत. म्हणजे समजा आपण म्हणायला गेलो तर धर्म, जातीय, राजकारण, प्रतिष्ठा, पितृसत्तेचं नियंत्रण अशा अनेक गोष्टींनी ह्या प्रेमाला वेढा घातलाय की काय असं वाटायला लागतं. आणि मग ह्यावर भाष्य करण्यासाठी, या प्रेमाला आणखी छान पद्धतीने जगण्यासाठी आपण सगळे इथं तत्पर आहोत. या सगळ्यामध्ये गेले 7 दिवस आणि अजून पुढचे 2 दिवस आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन प्रेमाबद्दल भाष्य करतोय, तरुणाईला घेऊन भाष्य करतोय. आणि ह्या सगळ्याचाच एक समारोप असं म्हणता येईल आज आपण ह्या सत्राने करत आहोत, ऑनलाईन सत्राने, जिथे आपल्याला खास आपल्या भेटीला ओंकार आलेला आहे आणि तो आपल्याशी संवाद साधणार आहे. मी विनंती करीन आपली पनवेल शाखेची सांस्कृतिक विभाग कार्यवाह तेजल हिला की ती ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करेल आणि मग आपण पुढे जाऊ. येस. थँक्यू प्रियांका. आपण हे का घेतोय आजचा संवाद याविषयी आणि त्यात ओंकार आलेला असताना मला प्रास्ताविक करायची संधी मिळते यासाठी मी खूप खुश आहे. सो लव्ह जिहादच्या नावाने सगळीकडे बोंबलत असतात. ते मुद्दाम जाणीवपूर्वक पसरवलं जातं. काही पातळीवर तर सरकार सुद्धा याला सपोर्ट करताना दिसतं आणि काही ठिकाणी त्याविषयी कायदे झाले. महाराष्ट्रात सुद्धा इथं कायदा करण्याविषयी चर्चा सुरू होती. तर एक प्रकारे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं बंधन आहे आणि त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा त्याच्याच सोबत प्रेम ही नैसर्गिक भावना आहे, जसं प्रियांकाने सांगितलं आणि मग ती मोकळेपणाने आपल्याला बोलता आली पाहिजे, जगता आली पाहिजे, व्यक्त करता आली पाहिजे. यासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पनवेल शाखा लव आझाद ही टॅगलाईन घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. लव आझाद म्हणून गेल्या वर्षी आपण मुक्त संवाद सुद्धा ठेवला होता. तिथं अनेक तरुण-तरुणी जॉइन झाले होते. शिवाय ते भरभरून व्यक्त झाले. तिथे एक-एक मुद्द्याला घेऊन आपण चर्चा ठेवली होती आणि 3 पॅनलिस्ट सुद्धा आपण बोलवले होते. त्यात शिक्षिका आरती नाईक होत्या, प्रोफेसर गायत्री लेले होत्या आणि पत्रकार प्रशांत ननावरे होते. सो यावर्षी सुद्धा आपण ऑनलाईन कॅम्पेन जसं प्रियांकाने सांगितलं तसं म्हणून व्हॅलेंटाईन वीक निमित्त रोज एक तरुणांचे व्हिडिओ आपण प्रसारित करतोय. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी, जे विषय बोलले गेले पाहिजेत, चर्चिले गेले पाहिजेत, ते घेऊन प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपक्रम राबवत असते. त्याचाच हा भाग आहे. तर लव आझाद हा शब्द आपण रुजावा त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तसा तो बऱ्यापैकी आता पसरत चाललाय आणि ते किती गरजेचं आहे, हेही आपल्या लक्षात येत असेल खरं तर. म्हणून आज आपण हा ऑनलाईन संवाद योजला आहे. सो आम्ही एक्सायटेड आहोत ओंकारची मांडणी ऐकायला. खरंय. खरं सांगायचं झालं तर ह्या सगळ्या सोबत ओंकार बद्दल थोडं आधी सांगायला हवंय. म्हणजे ती औपचारिक पद्धत आहे की आपण त्याच्याबद्दल बोलायला हवं. पण आय वंडर की इथं जॉईन झालेले आणि हे बघणारे सगळेच प्रेक्षक ह्यांना कोणाला ओंकार बद्दल माहित नसेल असं खरं तर नसावं. पण तरीही आपण थोडक्यात ओंकारची ओळख करून द्यायला हरकत नाही. ओंकार जाधव हा अमुक तमुक ह्या पॉडकास्ट नेटवर्कचा को फाउंडर राहिलेला आहे. जो आता सुद्धा आपण दररोज काही ना काहीतरी व्हिडिओज बघतात आणि ते आपल्याला काही ना काहीतरी असं वाटतं की नाही हेच आपल्याला पण बोलायचंय, हा ह्यावर आपल्याला पण ऐकायचंय, अशा पद्धतीचे व्हिडिओज तिथे पडत असतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की तो फक्त त्याचा को फाउंडर नाहीये, तो ते होस्ट सुद्धा करतो, लिखाण करतो, डिरेक्टिंग करतो आणि युट्यूब कंटेंट आणि पॉडकास्ट कन्सल्टंट सुद्धा तो म्हणून काम करतो. आता हे त्याची आत्ताची ओळख झाली, त्या अगोदर सुद्धा गेली 6 वर्ष तो
कंटेंट आणि प्रोग्रामिंग हेड म्हणून भाडीपा सारखे चॅनल्सवर तो काम करत होता. त्याने जवळपास 100हून अधिक स्केच व्हिडिओज डायरेक्ट केलेले आहेत, 3 वेब सिरीज डायरेक्ट केलेल्या आहेत आणि काही नॉन फिक्शन शोज सुद्धा डायरेक्ट केलेले आहेत. खरं तर आम्हाला उत्सुकता लागली ओंकारशी बोलण्यापासून, तर अमुक तमुक मध्ये जेव्हा खुसफुस नावाचं एक सत्र सुरू झालं आणि शब्दाचं सुरुवातीच खुसफुस का हे शब्द दिलं होतं की आपण ना खूप गोष्टी अशा हळूच आवाजात बोलत असतो, पण आपण ते ओपनली बोलायला फारच घाबरत असतो. तर तेच सगळ्या खुसफुसीचे मुद्दे घेऊन आपण सगळ्यांशी बोलूयात, थेट बोलूयात, विषय पुढे आणूयात आणि ज्या ज्या गोष्टी सोसायटीमध्ये टॅबू म्हणून बघितल्या जातात त्या सगळ्यांवर ओपनली बोलण्याचं एक मुक्त संवादाचं खरं तर प्लॅटफॉर्म तुम्ही ओपन करून दिलेला आहे. सो आजची तरुणाई, त्या तरुणाईतला हा ओंकार आणि त्याच्या बरोबर आज आपल्याला संवाद साधायला मिळतोय. त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर मांडणी करणारे अमुक तमुकचे को फाउंडर आणि या सगळ्या बरोबर होस्ट करणारा ओंकार, प्रेम ह्या विषयावर, प्रेम आणि त्याच्या बरोबरच्या अनेक ज्या संकल्पना आहेत, अनेक जे आस्पेक्ट्स आहेत ह्याच्याबद्दल काय विचार करतो, काय मांडू इच्छितो हे ऐकण्याची आम्हाला सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आणि त्याचसाठी खरं तर आज आम्ही ओंकारला इथं आमंत्रित केलेलं आहे. फार वेळ न दवडता माझं ऐकण्यापेक्षा ओंकार काय म्हणतो हे ऐकण्यात आपल्या सगळ्यांना खूप इंटरेस्ट असणार आहे. सो आपण लगेचच स्विच करूयात ओंकारकडे. सगळ्यांना ही विनंती पुन्हा एकदा आहे की आपण म्यूट असू आणि आपण आधी ऐकू, त्यानंतर आपण आपल्याला जे जे वाटतंय ते बोलण्याची संधी आपल्याला इथं नक्की मिळणार आहे आणि आपण गप्पा छान घेणार आहोत मस्तपैकी. सो येस, पुन्हा एकदा वेलकम ओंकार आणि आम्हाला तुझं ऐकण्यासाठी खूप उत्सुकता आहे. येस, थँक्यू सो मच. एकतर म्हणजे मी अमुक तमुक मध्ये खुसफुस करतो जिथे आम्ही अनकम्फर्टेबल विषयांवरती चर्चा करतो आणि वेगवेगळे अनकम्फर्टेबल विषयांवरती गप्पा मारतो. पण प्रेमाविषयी बोलताना मला जास्त दडपण येतंय की अरे बापरे प्रेमाबद्दल बोलायचं, ज्याच्याबद्दल खरं तर आपण सर्रासपणे बोलतो. आपण अगदी मिनिटा मिनिटाला प्रेमात पडतो आणि प्रेमाविषयी मांडणी करणं खरं तर किती अवघड असू शकतं हे आज त्याच्याविषयी बोलताना समजतंय. तर खरं तर मला विषय आणि तुमच्या सगळ्यात जो थीम आहे ती फारच आवडली. म्हणजे लव आझाद है, खरं तर तेच आहे. ती स्वायत्तता, ते स्वातंत्र्य म्हणजेच खरं तर प्रेम आहे. मी हाही विचार करत होतो की मी खरं तर किती योग्य व्यक्ती आहे प्रेम या विषयावर बोलण्यासाठी. मी हा स्वतःला प्रश्न करत होतो की खरं तर म्हणजे माझा प्रेमातला अनुभव सोडता एकूण प्रेम काय आहे याच्याबद्दल मी किती योग्य व्यक्ती असू शकेन हे बोलण्यासाठी. पण नंतर असा विचार केला खरं तर कोण योग्य व्यक्ती असू शकते प्रेमाबद्दल बोलायला. जे म्हणजे इथली आज जे कोणी जॉईन करतात ते सगळेच लोक खरं तर प्रेमाबद्दल बोलण्यासाठी एलिजिबल आहेत. तर म्हणून मी स्वतःलाच तो दिलासा दिला की आपण बोलूयात याविषयी. ज्यावेळेस पहिल्यांदा हा प्रश्न पडतो ना की प्रेम म्हणजे काय, तर मला असं वाटतं प्रत्येकासाठी प्रेमाची परिभाषा वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक ज्या पद्धतीनं व्यक्त होतो, ज्या पद्धतीनं त्याची मांडणी करतो. म्हणजे मी जर आज माझ्या आईला विचारलं आज प्रेम म्हणजे काय आहे, तर वडिलांनी तिच्यासाठी डब्यात भरून आणलेलं गुलाबाचं फुल तिच्यासाठी प्रेम असतं, जे आम्हाला कधीही माहित नसतं. आणि ते कधीतरी ती घरी आल्यानंतर तो डबा उघडते आणि तिला ते गुलाबाचं फुल दिसतं. ते सकाळी मला आईच्या डोक्यात दिसत नाही आणि संध्याकाळी तिने डोक्यात मांडलेलं दिसतं. तर ते खरं तर तिच्यासाठी प्रेम आहे. कुणासाठी कविता असेल, कुणासाठी जोडीदाराने आणलेला गजरा असेल, कुणासाठी ते रस्ता क्रॉस करताना बदललेली बाजू असेल किंवा धरलेला हात असेल किंवा कोणासाठी एखादा महागडा प्रवास असेल एकत्र केलेला किंवा कोणासाठी गिफ्ट असतील. तर इतक्या साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं परिभाषा बदललेल्या आहेत प्रेमाच्या. आणि त्या पद्धतीनं आपण प्रेम परस्यू करतो आणि समोरच्याला कसं द्यायचं हेही ठरवतो. ऑनेस्टली याच्यामध्ये चूक बरोबर असं काहीच नाही. प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्यांचे संस्कार, त्यांचा एथॉस, त्यांना जे काही अलाव करतो ते त्या त्या पद्धतीनं प्रेम व्यक्त करतात. आणि खरं तर प्रत्येकासाठी अतिशय जवळची भावना आहे प्रेम. आणि जरी त्याची परिभाषा वेगवेगळी असली, व्यक्त करण्याची माध्यमं, साधनं त्यांच्याकडे उपलब्ध वेगवेगळी असली, तरी ती अत्यंत क्रुशल फिलिंग आहे, ज्याच्याशिवाय कदाचित त्या आयुष्याला अर्थ नाही. मी मध्यंतरी कुठेतरी एकदा वाचलं होतं की का जोडीदाराची गरज असते, वाय डू वी नीड अ पार्टनर फॉर लाईफ. तर त्याच्यात 2 पात्रांमधला तो संवाद होता आणि त्यात एक पात्र दुसऱ्या पात्राला म्हणतं की वी नीड अ पार्टनर टू विटनेस आवर लाईफ. मला वाटतं हे सार आहे त्या पार्टनरशिप बद्दलचं, की का हवा आहे आपल्याला पार्टनर. तर आपल्याला तो एक आयुष्यभरासाठीचा एक जोडीदार हवा आहे, जे आपल्याला कुठल्याही जजमेंट शिवाय, कुठल्याही अपेक्षांशिवाय,
कुठल्याही कारणाशिवाय आपल्या सोबत आहे आणि ते कायम सोबत राहील. आणि ते एक जी निरपेक्ष भावना आहे, मला वाटतं ती सगळ्यात जास्त प्रेम आहे. आणि आणखीन एक गोष्ट जी सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे आता आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोललो, की कसं समाज काही पद्धतीनं हे सगळं मॅनेज करण्याचा किंवा यात अडसर आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे समाज खरं तर सांगतो तुम्हाला, की तुम्ही काय पद्धतीनं प्रेम करायचं. तुम्ही कुठल्या लिंगाच्या व्यक्तीवरती प्रेम करायचं आहे, तुम्ही कुठल्या धर्माच्या व्यक्तीवरती प्रेम करायचं आहे, तुम्ही कुठल्या जातीतल्या व्यक्तीवरती प्रेम करायचं आहे, तुम्ही कुठल्या वयातल्या व्यक्तीवर प्रेम करायचं आहे. हे ज्या पद्धतीनं समाज सांगतो, तसं मला वाटतं प्रेम व्यक्त करण्याचा आणखीन एक एंटिटी आपल्याला खूप जास्त सूचित करतं, ते म्हणजे मार्केट. मार्केट बऱ्याच अंशी आपल्याला सांगतं, की तू गुलाब दिलंस आणि तू तुझ्या प्रियकर प्रेयसीला प्रेम व्यक्त केलंस तर तू खरा प्रियकर. तू मदर्स डेला तुझ्या आईबद्दलचं तुला प्रेम व्यक्त करायचं आहे आणि तू आईला चॉकलेट आणून दिलंस किंवा आईसाठीची फेसबुक पोस्ट टाकलीस, तर तू प्रेम व्यक्त करतोस. तर ज्या वेळेस समाजही या प्रेम व्यक्त करण्याच्या परिभाषा ठरवतोय, तसा मार्केटही ठरवतो आहे. आणि अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली आता खूप जास्त, म्हणजे माझ्या वयातली जी कोणी मुलं असतील, ते खूप जास्त या गोष्टींना बळी पडताना दिसतात, की सतत काहीतरी दाखवायचं आहे. प्रेम म्हणजे सतत काहीतरी करणं आहे, फ्लॅम्बॉयंट गोष्टी करणं, की नाही सतत गिफ्ट्स देणं आहेत, सतत वेळ देणं आहे, सतत काहीतरी आउट ऑफ द वे जाऊन ज्या स्वतःलाही पटणार नाहीत, समोरच्यालाही पटणार नाहीत, अशा गोष्टींसाठी सतत झगडा करत राहणं, त्याच्यासाठी आयुष्यपणाला लावणं आणि ते सतत प्रूव्ह करत राहणं प्रेम आहे. मला वाटतं हे एक खूप जास्त आपण पॉप कल्चर रेफरन्सेस मधनं घेतलेलं, कारण आपण फिल्म मध्ये ते बघतो, की मोठा समुद्र किनारा आहे, तिथे कोणीतरी एक कपल आहे, तो मुलगा गुडघ्यावर बसून त्या मुलीला प्रपोज करतो आणि एक रिंग देतो. आणि त्या पद्धतीनेच आपण, मला वाटतं त्यालाच प्रेम समजायला लागलो, की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली, की ते प्रेम आहे का खरंच. माझ्याकडे नाहीयेत बाबा पैसे, आता मी राहतो लातूरला, माझ्या गावात दुष्काळ पडलेला आहे, मी कुठून आणू, कुठं जाऊ त्या मोठ्या पाण्याच्या सोर्स समोर आणि कुठे जाऊन गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करू. पण मला वाटतं या सगळ्यामध्ये ना आपण कुठेतरी प्रेमाला मिसअंडरस्टँड केलंय की काय, म्हणजे ते फक्त ते बाजारीकरणामुळे झालेले जे त्या चौकटी आहेत, त्यात आपण स्वतःलाही आणि स्वतःच्या प्रेमाला एक अडकवून घेतलंय असं मला वाटतं. आणि सततच, म्हणजे आता ज्या पद्धतीनं, म्हणजे मी पण अमुक तमुक करत असताना आम्ही आता बऱ्याच काही जेनझीस सोबतही बोलतो आणि या नवीन जनरेशन मधल्या मुलांसोबत बोलताना, तर खरं तर त्या लोकांच्या प्रेमाच्या अपेक्षा आणि मुळातच प्रेम म्हणजे काय ना कळलंय की नाही, त्यांना प्रेम म्हणजे काय वाटतं, हे वेगवेगळ्या टप्प्यांवरती खूप वेगळं असू शकतं. तर त्या लोकांच्या प्रेमाच्या अपेक्षा फारच वेगळ्या आहेत. म्हणजे फक्त लस्ट, फक्त सेक्स म्हणजे प्रेम का? आणि म्हणजे हे खूप अनफॉर्च्युनेट आहे, की मुलं आत्ताची ना बॉडी काउंट मध्ये बोलतात. म्हणजे मला माहित नाही तुमच्या पैकी किती लोकांना याचा अंदाज आहे किंवा याच्या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन ऐकलेत. पण नाही, म्हणजे हे पजेशन का असावं, की मी हे केलं, आणि तुमच्या पुरुषत्वाचं किंवा तुमच्या स्त्रीत्वाचं हे एक प्रमाण का असावं, की माझे किती पार्टनर्स होते या आधी किंवा किती पार्टनर्सला मी किती काळ डेट केलेला आहे. तर मला वाटतं ह्या ज्या चुकीच्या काहीतरी धारणा घेऊन लोक पुढे जातात ना, त्याच्या वेळेस ते कशी काळजी वाटायला लागते, की नक्की काय पद्धतीनं व्यक्त करण्याची सवय लोकांना लागते आहे. तर मला ह्याच्या सगळ्याच्या पुढे जाऊन असं वाटतं, की खरं तर ना आपल्याला प्रेम कसं करायचं ना हे शिकवलं नाहीये. म्हणजे आपण जे काही ज्या काही रेफरन्सेस आपले आहेत ते बॉलिवूड आहेत, जे काही गाण्यांमध्ये, फिल्म्समध्ये, वेगवेगळ्या माध्यमांमधनं प्रेम बघतो ना, तेच आपण प्रेम समजतो. या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींच्या पुढे जाऊन मला वाटतं प्रेम म्हणजे काय आहे ना, हे पुन्हा एकदा रिव्हिजिट करण्याची गरज आहे. खरं तर प्रेम म्हणजे स्वातंत्र्य आहे, जे आजचा आपला विषय आहे. लव्ह आझाद आहे. खरं तर स्वातंत्र्य आहे, ज्यात तुम्हाला कुठल्याही बंधनामध्ये राहण्याची अपेक्षा नाही आणि बंधनं घालण्याचीही अपेक्षा नाही. प्रेम म्हणजे खरं तर कन्सेंट आहे. ज्यावेळेस तुमचा पार्टनर तयार नसतो, त्यावेळेस त्या पार्टनरचा आदर राखणं आणि तरीही तुमचं मन राखणं, हे सुद्धा प्रेम आहे. त्यासोबत मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जर प्रेमाचा काही बेस असेल तर तो विश्वास आणि आदर आहे. म्हणजे हे खूपच मिनिमम आणि प्रायमरी आहे ना. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे आणि त्या व्यक्तीची तुम्हाला आयुष्यभर साथ एक्सपेक्टेड आहे, तर सगळ्यात आधी काय यायला हवं, तर ते आदर यायला हवा. तुम्ही किती रिस्पेक्ट करता स्वतःला आणि किती रिस्पेक्ट करता समोरच्या व्यक्तीला, त्याच्यावरच खरं तर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि मला वाटतं रिस्पेक्ट इज द बेसलाईन ऑफ लव्ह. मला परत परत इथून हे येऊन बोला असं वाटतं, की खरं तर आपण या व्हॅल्यूज कडेच दुर्लक्ष करतो, की ती एम्पथी काय आहे, तो विश्वास काय आहे, ते संवाद काय आहे, की का गरजेचा आहे संवाद दोन जोडीदारांमध्ये, का महत्वाचा आहे तो संवाद वृद्धिंगत करणं,
का गरजेचं आहे की नाही मला बरं नाही वाटत आहे आता तू जे करतो आहेस किंवा करते आहेस आणि तरीही मला हे तुला पोचवायचं आहे. सतत म्हणजे ज्यावेळेस प्रेमाविषयी बोलायला जातो ना त्यावेळेस इट इज नॉट इवन गेटिंग नेकेड इन फ्रंट ऑफ द अदर पर्सन, इट इज गेटिंग ट्रान्सपरंट इन फ्रंट ऑफ अदर पर्सन. म्हणजे तुमचा पार्टनर तुमच्या पार्टनर समोर तुम्ही नागवे नाही होत तर तुम्ही ट्रान्सपरंट होता, तर तुम्ही थ्रू बघू शकला पाहिजेत त्या पार्टनर विषयी. इतके जर तुम्ही एकमेकांसोबत ट्रान्सपरंट होऊ शकत असाल कुठल्याही गोष्टींबाबत, कुठलेही अनकम्फर्टेबल कॉन्व्हर्सेशन तुम्ही करू शकत आहात, कुठल्याही गोष्टींवरती चर्चा करू शकत असाल स्वतःचं आणि समोरच्याचं स्वातंत्र्य अबाधित राखून, तर मला वाटतं ते प्रेम आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आयाम लक्षात घेता हे कळतं की आपण खूप गोष्टी पाहिलेल्या आहेत, म्हणजे लैला मजनू पासून ते आत्ताच्या कुठल्याही पॉप्युलर गोष्टी पाहिल्या तर कायमच एक समाजातला वर्ग जे पॉप्युलर प्रेम करणारी लोक होती त्या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला दिसतात की का बरं असं. म्हणजे मी हे विचार करताना मला असा प्रश्न पडला होता की का बरं असं असेल. म्हणजे जर खरंच दोन लोक एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात ज्यांचा ते एकमेव म्हणजे त्या दोघांचा खूप जास्त वैयक्तिक मुद्दा आहे, तर का समाजाला त्यात हस्तक्षेप करावा असं वाटत असेल, का समाजाची परवानगी लागत असेल कोणावरही प्रेम करण्यासाठीची, कोणावरही प्रेम व्यक्त करण्यासाठीची. तर विचार करताना असं जाणवलं की खरं तर ना समाज आणि प्रेम या दोन खूप जास्त वेगवेगळ्या मॉडेल्स वरती बेस्ड आहेत असं मला वाटतं. म्हणजे समाजाला ना ते एका उतरंडीची सवय आहे की जिथे जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, तुमचं आर्थिक बॅकग्राऊंड आहे, तुमचं सामाजिक स्थान आहे, या सगळ्याची समाजाला सवय आहे आणि प्रेम या कुठल्याच बंधनांना बाळगत नाही. या सगळ्यांना छेद देत जे काही असतं ना मला वाटतं ते प्रेम असतं. त्याच्यामुळे आपण कायमच हे जे टेन्शन्स बघतो ना समाजामध्ये की काय 25 वर्षाचा मुलगा आणि काय 40 वर्षांची मुलगी प्रेम नाही करू शकत. का नाही कुणी सांगितलं प्रेम नाही करू शकत. आम्ही प्रेम करायचं की नाही, आम्ही कोणासोबत प्रेम करायचं, आम्ही कोणासोबत व्यक्त व्हायचं हे ठरवणारा समाज कोण, हे ठरवणारे इतर लोक कोण. आणि मला वाटतं हे आता बऱ्याच काळामध्ये बदलताना पण दिसतं आपल्याला. मला वाटतं आपल्यातले बरेचसे मित्र मैत्रिणी, आपल्या आजूबाजूची खूप लोक खूप वेगवेगळे चॉईसेस करत आहेत. कारण आता आपण त्या मधला एक काळ होता ज्यावेळेस आपली समाजावरची डिपेंडन्सी खूप जास्त होती. आपण फक्त जास्त समाजावर आणि त्या प्रेशरवरती त्या कुटुंब संस्थेला इतकं घट्ट चिकटून होतो की आपल्याला तेच एक मार्ग आहे की काय तो या सगळ्यामध्ये असं वाटायचं. पण आता आपल्याला दिसतंय की लोक इंडिव्हिज्युअली पण जगू शकतायत आणि इंटरडिपेंडन्स नावाची ही गोष्ट आहे, इंडिपेंडन्स जरी नसला तरी, आणि या सगळी मूल्य जपूनही तुम्हाला तुमचं प्रेम जपलं जाऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता खरं तर असं वाटतं प्रेमाला अल्टिमेटली ती तिथेच येतं की प्रेमाला खरं तर कशाचंच बंधन नाही आहे. प्रत्येकाला त्यांच्या लिंगा विरुद्ध जाऊन समाज अपेक्षित गोष्टींच्या पलीकडे जाऊन प्रेम करण्याची मुभा असली पाहिजे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने एक भीती निर्माण केली जाते ना कोणाही बद्दल की हे या पद्धतीनं ही लोक आहेत आणि त्यांच्यासाठी या गोष्टी नाहीत, तर मला वाटतं ते बोलण्याची म्हणजे या पद्धतीच्या संवादांमधनच आपण आणखीन जास्त संवाद करण्याची, म्हणजे हे मला फारच विशेष वाटतं की प्रेमाविषयीचा संवादच मी ऐकलेला नाही. मी काय क्रिप्टोकरन्सी बद्दल ऐकतो, मी हे गोष्टी ऐकतो, ते गोष्टी ऐकतो, मी वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे संवाद ऐकतो, पण प्रेमाचे संवादच मी ऐकत नाही. मला ती उदाहरणच फारशी दिसत नाहीत की जिथे लोक जीवापाड प्रेम करतात वेगवेगळी बंधनं जुळवून, आणि त्यांना मी कधी ग्लॅमराईज करणार आहे, त्या लोकांना कधी महत्व देणार आहे, ते त्यांच्या चॅलेंजेस वरती उभे राहिले आहेत आणि तरीही प्रेम व्यक्त करण्याचा, तरीही त्यांच्या प्रेमाच्या स्टँड वरती उभं राहण्याचा, एक ते ठोस निर्णय घेण्याचा जो प्रयत्न करत आहेत. मला वाटतं अशा लोकांना आपण आणखीन सेलिब्रेट करायला हवं. आणि खरं तर प्रायमरीली हेच आहे ना की दोन लोक एकत्र राहिली ना, म्हणजे मी एक रिसेंट कोट वाचत होतं की जर दोन लोक एकत्र राहिली प्रेमाने, खरं तर ते समाजासाठी चांगले. म्हणजे मला ज्यावेळेस समाज रचनेमध्ये प्रेमाला विरोध करणारे काही लोक दिसतात ना, तर मला असं वाटतं की तुम्हाला खरं तर प्रेम म्हणजे काय ना हेच कळलेलं नाही. ज्यावेळेस दोन लोक खरंच प्रेमाने राहिली आणि ती एकमेकांसोबत राहिली, हे समाजाने त्यांना त्याची मुभा दिली, तर खरं तर ते समाजासाठी काम करतील ना. इफ यू आर एक्सेप्टेड इन दॅट सोसायटी, वाय वुड यू गो अगेन्स्ट द सोसायटी अँड डू समथिंग. तर खरं तर दोन व्यक्तींनी हव्या त्या व्यक्तींसोबत प्रेम करणं हे समाजासाठी सुद्धा पूरक आहे, कारण ती लोक त्या समाजाला प्रगल्भ करतील आणि त्याच्या विकासासाठी हातभार लावतील आणि त्याला मदतच करतील. म्हणजे समाजातल्या एका घटकाचा विरोध घेऊन समाज पुढे कसा जाऊ शकेल याचं काही मला फारसं उत्तर सापडत नाही. तर मला ओव्हरऑल हेच वाटतं की कुठल्याही बंधनांचं दडपण न घेता व्यक्त होणं,
येस. साधारण हीच मांडणी करायची होती मला. पण मला वाटतं आणखीन काही बोलायचं असेल त्याच्यावरती. खरं तर मी काही प्रेमाबद्दल बोलणारा एक्सपर्ट नाही. पण मला प्रेमाविषयी काय वाटतं आणि काय पद्धतीनं मी प्रेम पर्स्यू करतो हे सांगण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न खरं तर केला. येस. खरं सांगायचं झालं तर ओंकार बरोबर आहे. हे हे मला पटतंय. पण तुझा पहिला मुद्दा मला जास्त आवडला, की आपण नाही तर कोण? म्हणजे जे हो, ज्यांना प्रेम हवंय तेच प्रेमाबद्दल बोलू शकतात ना. ज्यांना हो. प्रेम आयुष्यात जगायचंय प्रेमाने तेच ऍब्सोल्युटली. प्रेमाबद्दल बोलू शकतात. बरोबर. आणखी वेगळं कोण असं काहीतरी कठीण आपल्याला सांगणार आहे. आणि खरंच आहे ना, की कुठे असं कुठला सिलॅबस आहे जिथे आपल्याला सांगितलं जातं प्रेम कसं करायचंय आणि आणि का कुणी सांगावं मी कसं प्रेम करावं? म्हणजे माझं प्रेम माझं आहे ना, मला कुणी का सांगावं? मी मी का कुठल्या पुस्तकात जाऊन शिकावं की कोणावर कसं प्रेम करायचंय? मी का एक नियम लावावा माझ्या प्रेमालाही तुमच्या प्रेमाचा? कारण माझं प्रेम माझं आहे, तुमचं प्रेम तुमचं आहे. मी तुम्हाला जाऊन सांगतो का तुम्ही करायचं, मी कोणावर करायचंय आणि कोणासोबत नाही करायचंय. तर मला हे खूपच बेसलाईन वाटतं. आणि परत मुद्दा याच्यावरच येतो की आदराचा. तुम्ही एकमेकांना आदराचं स्थान देता का? म्हणजे तुम्ही आपण जर एका इक्वल सोसायटीचा भाग आहे असं समजतो, आपण जर सगळे समता समानतेचे तत्व पाळण्याचा प्रयत्न करतो, तर मग मग या इंडिव्हिज्युअल चॉईसेसच्या वेळेस मग कुठे जाते ती समानता? म्हणजे मी येऊन सांगतो का तुम्हाला की तुम्ही कोणते कपडे घालावेत किंवा कोणते नको घालावेत? तर त्यावेळेस तुम्ही मी पार्टनर कोण चूज करतो हे ठरवण्याचा किंवा ते अप्रूव्ह करण्याचा पण हे संधी तुम्हाला कोण देतं? मला गरज नाही आहे तुमच्या अप्रुव्हलची की मी हे माझं पार्टनर आहे, याचा हे सोशल स्टॅटा आहे, हे कल्चरल स्टॅटा आहे, हे वय आहे, हे लिंग आहे, ह्या सगळ्याची मान्यता देण्याची गरज मला समाजाने आहे असं वाटत नाही. आणि मला वाटतं जोपर्यंत आपण ह्याचं कॉन्व्हर्सेशन करत नाही, आपण आणखीन बोलत नाही, तोपर्यंत अशा त्या लोकांना बळही मिळणार नाही. कारण विचार येऊन जातो डोक्यामध्ये, पण आपल्याला या पद्धतीचे कॉन्व्हर्सेशनच दिसत नाही. आपल्याला या पद्धतीनं प्रेम सेलिब्रेट करणंही लोक दिसत नाहीत वेगवेगळ्या बाउंड्रीजच्या पलीकडे. कारण परत आपल्याला समाजाला ना आपण त्या चौकटीत राहणं अपेक्षित आहे. आपण ती चौकट भेदून काहीतरी करण्याचा विचार केला तर त्यांचं असं होतं की नाही नाही नाही, हे आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. तर जोपर्यंत आपण आणखीन स्वतःलाच प्रगल्भ करत नाही या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी, तोपर्यंत मला नाही वाटत काही त्याचं भलं होऊ शकेल. खरंय. म्हणजे मला कळतंय की आता आपण यांना 2 टप्प्यांवर बोलतोय. एक असा टप्पा म्हणतोय की प्रेम म्हणून प्रेमाच्या ज्या काही परिभाषा आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. पण तरीही समाज म्हणून समाजाला प्रेमाच्या काहीतरी वेगळ्या संकल्पना अपेक्षित असतात. म्हणजे खरं प्रेम कुठलं? पवित्र प्रेम कुठलं? पवित्र पूर्ण आधी तर प्रेम झालंच. कुठलं? अशा वेगवेगळ्या संकल्पना खरं तर त्या आपल्याला लादलेल्या असतात. सो आपण अशा एका टप्प्यावर बोलतोय, की जिथे आपण म्हणतो, की समाजातून आपल्याला काय-काय प्रतिक्रिया येतात, काय-काय भूमिका येतात आणि एक प्रकारे ना प्रेम म्हटलं, की काय वेगळंच काटे रुतायला लागतात अचानक लोकांच्या मनामधनं आणि मॉरल पॉलिसिंगचे अनेक धडे आपल्याला अचानक मिळायला लागतात. आणि आता फेब्रुवारीच्या महिन्यात तर जरा जास्तच मॉरल हो 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 पॉलिसिंग हो हो. जिथं-तिथं. ह्या सगळ्या बरोबरच आपण दुसऱ्या टप्प्यावर असंही म्हणतोय कदाचित, की समाजाला काय वाटते प्रेमाबद्दल बरोबर आहे. याच्याबद्दल आपण बोलतच आहोत आणि त्याच्याबद्दल आपण ठाम भूमिका घेतोय. पण ना 2 प्रेम करणारी व्यक्ती असतील किंवा एखादा प्रेम करणारा व्यक्ती असेल, त्याच्या पण प्रेमाच्या संकल्पना कधी-कधी कटुतेमध्ये वळू शकतात. हां, म्हणजे मग आपण एकतर्फी प्रेमाबद्दल बोलूयात किंवा त्यामधनं होणारे ॲसिड अटॅक बद्दल बोलूयात किंवा बरोबर. नकार पचवता न येणं ह्याबद्दल पण आपण बोलूयात. म्हणजे ह्याबद्दल तुला काय सांगावसं वाटेल? मला वाटतं ना खूप जास्त हे सोशल कन्स्ट्रक्ट मधनच तयार होतं की म्हणजे पुरुष म्हणजे काय ना ह्याच्या व्याख्या समाजाने इतक्या त्या घट्ट करून ठेवलेल्या आहेत ना की मी जर तो रोबस्ट, मी जर तो दांडगा, माझा जर असा तो भरलेला आवाज, ती पिळदार शरीर यष्टी, एक विशिष्ट पद्धतीचा आवाज, एक विशिष्ट पद्धतीच्या सेन्सिबिलिटीज माझ्या नसतील, विशिष्ट पद्धतीच्या आवडी नसतील, तर मी तो पुरुष नाही. हे जे काही कुणी ठरवलेलं आहे आणि मग त्याचं सतत ना दडपण घेतलं जातं वेगवेगळ्या गटातल्या लोकांकडनं आणि मग त्याच्यामुळे जे अंगावर येतं ना ते त्याच्यामुळे ह्या सगळ्याचे रेपरकशन्स आहेत. म्हणजे पेट्रियार्कीचा जो काही प्रभाव ह्या सगळ्यावरती दिसतो ना, तर त्यातनं फार दडपण घेतलं जातं. म्हणजे मला वाटतं त्याची काही दडपण घेण्याची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही कोण ठरवणार माझं पुरुषत्व तुम्हाला का सिद्ध करावं लागणार मला? आणि त्यासाठी म्हणजे आणि याच्यातनच ती वेगळ्या पद्धतीची वागणूक येते ना. म्हणजे पुरुष हा असतो जो स्त्रीला मारतो, पुरुष हा असतो जो स्त्रीला नियंत्रणात ठेवतो, पुरुष हा असतो जो स्त्रीवर या पद्धतीनं भाष्य करतो, तिचे निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात आहे. हे कोणी ठरवलं? हे का ठरवलं?
आणि जोपर्यंत आपण हे क्वेश्चन करत नाही ना, म्हणजे मला एक फार असं कायम वाटतं की आपल्याला ना समाजामध्ये प्रश्न विचारण्याची फार मुभा दिली जात नाही आणि प्रश्न विचारायला प्रवृत्तच केलं जातं. आपण ज्यावेळेस प्रश्न विचारायला लागू, आपण ज्यावेळेस उभं राहून म्हणायला लागू की नाही का का करू मी हे असं, तर मला वाटतं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी आपल्याला नाही मिळणार ती आपल्या आजूबाजूची कोणी लोक असतील ती कदाचित आपल्याला त्याची उत्तरं शोधायला मदत करतील. आणि सतत ना त्या चौकटीमध्ये बांधण्याचा प्रयत्न आहे की हे या पद्धतीनं आहे आणि ते तसंच करायचं आहे. मला वाटतं त्या चौकटी काही बाळगण्याची गरज नाही. म्हणजे कदाचित तो काळ असेल तसा त्याच्या आधीचा की ज्यावेळेस आपल्याला या सगळ्या बंधनांचा विचार करावा लागत असेल. कुटुंब संस्था इतकी स्ट्रॉंग होती, त्याच्याबद्दल त्याच्या आधीचं सामाजिक स्ट्रक्चर एवढं स्ट्रॉंग होतं की त्यावेळेस कदाचित या गोष्टींबद्दल वोकल फार होऊन बोलता येणं शक्य नसेल. मला आता तो काही फार मोठा प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही. रिसेंटच आम्ही एक एपिसोड करतो आहोत इंटरकास्ट मॅरेजेस बद्दलचा. म्हणजे मला असं खरं तर वाटलं की गेली कितीतरी वर्ष इंटरकास्ट मॅरेजेस होत आहेत आणि आता ज्यावेळेस मी आज एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती की इंटरकास्ट मॅरेजेसच्या एपिसोडसाठी कोणाला बोलवूयात, तर ज्या पद्धतीचे रिस्पॉन्सेस येतात तर तेव्हा असं होतं की अरे बापरे, म्हणजे इतका काळ उलटून गेला, इतका काळ मागे लुटून गेला आणि आपल्याला अजूनही इंटरकास्ट मॅरेज टॅबू टॉपिक म्हणून घ्यावा लागतो आहे आणि त्याच्याबद्दल बोलावं लागतं आहे. तर हे फार अवघड आहे. तर मला वाटतं हे असे प्लॅटफॉर्म्स आपण या प्लॅटफॉर्मचा वापर केला पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन केले पाहिजेत. अल्टिमेटली या सगळ्याचा सार मला असं वाटतं हे कुठून सुरू होईल, म्हणजे बदल घडणं, रिव्होल्युशन घडणं वगैरे हे सगळं खूप पुढची गोष्ट आहे. त्या पद्धतीचे संवाद आधी घडणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि संवादातनंच काहीतरी मार्ग निघू शकतो. ट्रू, अगदी ट्रू. म्हणजे तुला सांगू, आता गेले 2 दिवस आम्ही काही तरुणाईशी बोलू इच्छित होतो. त्यांच्या प्रेमाच्या संकल्पना काय आहेत, त्यांना काय वाटतं असं बोलू इच्छित होतो. मुलांना प्रेम हा शब्द उद्गारायला सुद्धा कधी-कधी घाबरवते. म्हणजे एका बाजूला तू जेव्हा जेन बद्दल बोलतोस, की आपली पिढी आणि आपल्या पिढी बिनधास्त आहे, फार बिनधास्त आहे. असं एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असलं ना, तरी काही असे भाग आहेत, जिथं मुलांना अजूनही प्रेम हा शब्द उच्चारणं प्रेम सगळ्यांनाच होतं. म्हणजे असं काही गरजेचं नाहीये, की ते होणार नाहीये. ते होतं. पण त्याबद्दल बोलणं, व्यक्त होणं आणि त्यातूनच कदाचित म्हणजे जिथं व्यक्त होता येत नाही ना, म्हणजे खरं तर मला तुझ्या बरोबर हे शेअर करावंसं वाटेल, की एकतर्फी प्रेम ही संकल्पना खरं तर खूप भारी वाटते मला तरी. जिथं काही कोणाकडून आपल्याला अपेक्षाही करायच्या नाहीयेत, ना कोणाची बंधनं आहेत आपल्यावर. पण मग हे छान आहे, असं तुला नक्की वाटतं का? आणि त्या पल्याड मग जाऊन कुठेतरी ते एकतर्फी प्रेमातनं काहीतरी विचित्र घडायला लागतं. ते म्हणजे मग खरंच ते प्रेम आहे का? म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलो, की ॲसिड अटॅक असेल किंवा इतरही म्हणजे पुण्यात तुला सुद्धा माहिती असेल, की एक घटना घडलेली होती. हो. युपीएससी शिकणारी दोघं मित्र-मैत्रिणी आणि त्याच्यानंतर तिने नकार दिला आणि तो नकार कदाचित आपल्याला पचवता येत नाही. मग मगाशी तू ती मांडणी केलीचही, की समाजाकडनंच आपल्याला अशा पद्धतीने काही गोष्टी लादल्या गेलेल्या आहेत, की आपण नकार कसा पचवणार? अशा पद्धतीचं काहीतरी आणि मग पुढे जाऊन त्याच प्रेमातनं तुम्ही हिंसा करू शकता. तुम्ही त्याच व्यक्तीचं ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, त्याचा खून करू शकता, त्याला मारू शकता किंवा तुम्ही ॲसिड टाकून त्याचा चेहरा विद्रूप करू शकता, जेणेकरून तू जर माझी नाही झालीस, तर तू आणखी कोणाचीच होऊ शकत नाहीस. अशी मानसिकता सुद्धा घडतीये ना कुठेतरी. तर ह्याबद्दल बोलूयात आपण? हो, हो, ऍब्सोल्युटली. मला वाटतं ज्यावेळेस आपण एकतर्फी प्रेम, ऍसिड अटॅक्स आणि या सगळ्याबद्दल बोलतो ना, त्यावेळेस मला एक निक्षून सांगावं असं वाटतं, की आपल्या प्रेमाचे रेफरन्सेसच चुकीचे. आपण जे बघून ज्याला प्रेम समजतो ना, ते प्रेम नाही आहे. जर आपण कंट्रोलिंग बिहेवियर, कंट्रोल करणं आणि समोरच्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर दगा आणणं आणि समोरच्याचे पॉलिटिकल ओपिनियन्स पासून त्याच्या प्रायव्हेट गोष्टींपासूनच सगळ्यांवरती आळा घालण्याचा प्रयत्न करणं हे जर प्रेम वाटत असेल ना, तर मुळात त्या लोकांना प्रेम काय हेच समजलेलं नाही. आणि अनफॉर्च्युनेटली नाही म्हटलं त्यानं हे खूप जास्त पॉप कल्चर रेफरन्सेस, म्हणजे आपण एकतर्फी प्रेमाबद्दल बोलताना आपण कुठे कळतं आपल्याला एकतर्फी प्रेम काय, तर आपण फिल्म्स मधले आपले रेफरन्स असतात. काय करतात फिल्मचे कॅरेक्टर्स एकतर्फी प्रेमातनं? चेस करतात ते त्या मुलीला. काय करतात ते, तर ते नाही नाही आज नाही तर उद्या कधीतरी हो म्हणेल आणि मग सतत चेस केलं जातं आणि तेच बघून आपण हे काय आपण हे जन्मजात मला जन्मल्या माहित नसतं ना, की व्हायलन्स म्हणजे प्रेम आहे, की या पद्धतीनं अटॅक केला म्हणजे मी प्रेम व्यक्त करतोय, रिव्हेंज म्हणजे प्रेम आहे. हे सगळे कुठून डेफिनेशन्स तयार होतात? तर मला वाटतं आपल्या आजूबाजूचा जो कॉन्टेंटही आपण कन्झ्युम करतो, ज्या पद्धतीच्या फिल्म, ज्या पद्धतीच्या सिरीज, ज्या पद्धतीचे पुरुषांचं रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या गोष्टींमधलं, ज्या पद्धतीचं स्त्रियांचं रिप्रेझेंटेशन आणि त्यांचे इंटर कनेक्शन ज्या पद्धतीने दाखवले जातात,
तर मला वाटतं आपण चांगल्या पद्धतीनं प्रेम बघतच नाही आणि त्याच्यामुळे प्रेमाच्या व्हॅल्यूज म्हणजे परत आपण ते सगळं इतकं मटेरियलिस्टिक जगामध्ये बांधलेलं आहे की त्याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रेम काय आहे म्हणजे मला नाही आठवत असे फारशी उदाहरणं आता विचार करता नाही की जिथे आदर म्हणून प्रेम दाखवलेला आहे, जिथे विश्वास म्हणून प्रेम दाखवलेला आहे, जिथे एकमेकांचा कन्सेंट हा खूप जास्त महत्वाचा आहे. हे एलिमेंट सुद्धा पॉप कल्चरमध्ये का हायलाइट केले जात नाही? तर मला वाटतं या गोष्टींवरती पण चर्चा व्हायला पाहिजे कारण ते काय आपसूक नाहीयेत ना. म्हणजे असं नाहीये की जन्मल्या मला माहित आहे की उद्या एखाद्या मुलीच्या तोंडावर जाऊन ऍसिड ओतायचा आहे जर ती मला नाही म्हटली तर. हे येतंय कुठून तरी, हे कुठून येतंय, हे कुठून याचे इन्स्पिरेशन घेतले जातात आणि मग ते का त्याला जस्टिफाय केलं जातं. मला वाटतं याची पण उत्तर शोधणं थोडीसं गरजेचं आहे. खरंच रे. म्हणजे एका बाजूला प्रेमाबद्दल इतकी छान छान भावना कॅरी करतो आपण, दुसऱ्या बाजूला खूप सॅड पार्ट वाटतो हा, की कित्येकांना समजलं नाहीये का प्रेम म्हणजे काय आहे. म्हणजे आपण खूप काय म्हणता येईल आयडियली खरं तर बघायला जातो प्रेमाकडे, पण कित्येकदा काही लोक त्याला व्यवहार म्हणून बघतात का, काही लोक त्याला टाइमपास म्हणून बघतात का, आणि बघायला हरकत नाहीये, पण त्यामध्ये दुसऱ्या कोणाचं काहीतरी नुकसान होतंय, शोषण होतंय किंवा आपण त्याला फसवतोय, ही भावना तरी तिथं असणं ग्राह्य धरलं जाणार नाहीये, एवढं नक्कीच. हो, अ, हो. ह्या सगळ्या बरोबर ना, आता तू जसं म्हणत होतास ना, असं खूपदा काय घडत राहतं. प्रेमाच्या सुरुवातीच्या खूप गुलाबी भावना असतात आणि त्या भावनांनंतर पुढं काय होत राहतं. म्हणजे आम्ही मांडणी करताना खूपदा ना, प्रेम आणि आकर्षण ह्यावर खूपदा बोलतो, खूपदा. हम्म. कित्येकदा असं होतं काय फर्स्ट साइट लव्ह लव्ह ऍट ऐसा फर्स्ट साईट. कुछ होता है, लव्ह एट फर्स्ट साइट. आणि त्याच्यानंतर मग पहिलं प्रेम म्हणजे शेवटचं प्रेम आणि मग दुसरं काय आणि मग संपलं सगळं. पहिल्या प्रेमाशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाही. अशी तू जसं म्हणतोस तसं खरं आहे, की सिनेमा आणि सिनेमांच्या बरोबर येणारी गाणी हे खूप जास्त आपल्या सगळ्यांवर इम्पॅक्ट करत असतं आणि ह्या सगळ्या इम्पॅक्टमुळे कदाचित आपली प्रेमाकडे बघण्याची काय म्हणताय दृष्टिकोन, नजरिया सुद्धा फार वेगळा आहे. ह्या टप्प्यांवर बोलत असताना तुला ओंकार हे काहीतरी अनुभव ऐकायला मिळालेत किंवा कधी तुझ्या आजूबाजूला घडलेले, की आता आपण मुलगा आणि मुलगी ह्यांच्या प्रेमाबद्दल पण बोलतोय. पण कित्येकदा आपल्याकडे असं होतं, की LGBTQI ह्यांच्या प्रेमाबद्दल तर प्रचंडच नकारार्थी भावना आपल्या सगळ्यांमध्ये. म्हणजे ह्यांच्यात प्रेम असू शकतं का? आणि मग ते आपल्याला का मान्य नाही? अशा सगळ्याच मुद्द्यांवर खरं तर डोक्यात प्रश्न येत राहतात. आणि त्याबद्दल तुला काही अनुभव आहेत कोणाचे ऐकलेले किंवा काय वाटतं तुला या सगळ्याबद्दल? खरं तर खूप अनुभव आहेत. खूप आजूबाजूची जवळची लोक त्या म्हणजे कुठल्याही बाउंड्रीज कुठल्याही मर्यादांना न झुगारता ते त्यांच्या जोडीदारावरती प्रेम करतात. अशी खूप असंख्य आजूबाजूला आपल्या उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं ना जोपर्यंत आपण सेन्सिटाईज होत नाही ना या सगळ्या गोष्टींना तर तोपर्यंत म्हणजे आम्ही रिसेंटली खुसखुसवरती एक होमोसेक्शुअलिटीवरचा एपिसोड केला होता आणि तो एपिसोड करण्याचं कारणच हे होतं की मला माझ्या आईसारख्या वयातल्या लोकांना कन्व्हिन्स करायचं होतं. मग त्यांना मुळात त्यांच्यासाठी कदाचित त्या वेळाच्या धारणांनुसार कदाचित होमोसेक्शुअल म्हणजे एक मुलगा मुलावर एक मुलगी मुलीवर प्रेम करू शकतं या पद्धतीच्या संकल्पनाच कदाचित माहीत नसतील. आता त्यांचं त्या पद्धतीचं एक्सपोजर असेल वेगवेगळ्या गोष्टींचं त्यानुसार कदाचित ती सोशल कॉन्स्ट्रक्ट तसा असेल. तर ज्यावेळेस आम्ही एपिसोड केला त्यावेळेस वी मेड शुअर की काय गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस पहिली टीका होते की हे काय होमोसेक्शुअलिटी शहरातलं खूळ आहे तर आम्ही मुद्दाम ग्रामीण भागातला एक मुलगा आणला विशाल पिंजानी जो कोल्हापूरचा ग्रामीण भागात येतो आणि तो गे आहे. त्यानंतर एक हेटेरोसेक्शुअल काकू आणल्या नंदिता अंबिके ज्या या सगळ्या गोष्टींवरती काम करतात. जी एक पांढरी केसवाली म्हातारी बाई ज्यावेळेस जी स्वतः हेटेरोसेक्शुअल आहे आणि ती ज्यावेळेस होमोसेक्शुअलिटी एक्सेप्ट करते त्याला मोकळ्या मनानं त्याचा स्वीकार करते त्यावेळेस मला वाटतं ते एक एक्झाम्पल सेट करतं इतर लोकांसाठी सुद्धा की अरे ती करू शकली मी करू शकतो. तो आमचा खुसफुसचा वन ऑफ द मोस्ट इम्पॅक्टिंग व्हिडिओ होता. म्हणजे त्याच्यानंतर हे मला प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस सांगताना इतका अभिमान वाटतो की इतकी लोक आहेत. म्हणजे मला जवळपास एक 30 ते 35 जणांचे मेसेजेस आलेले आहेत त्याच्यानंतर की त्यांनी तो एपिसोड त्यांच्या घरी दाखवला आणि तो घरी एपिसोड दाखवताना ते केम आउट टू अदर फॅमिलीज. म्हणजे जर आपण या पद्धतीनं ते माध्यम बनू शकत असू ना कोणासाठी तरी की तुम्हाला व्यक्त होण्यासाठी तुम्ही याचा वापर करा. आणि मला वाटतं की त्या पद्धतीचे चॅनल्सच नव्हते यार आपल्याकडे त्या पद्धतीचे संवादच नव्हते.
का गरजेचं आहे एका हेटेरोसेक्शुअल बाईने येऊन पुढे म्हणणं की नाही, माझा मुलगा उद्या गे असला किंवा होमोसेक्शुअल असला किंवा काही त्याचं जेंडर आयडेंटिटी असेल, काही त्याचा सेक्शुअल प्रेफरन्स असेल, त्याच्या मी पाठीशी राहील आणि त्याच्यासाठी फक्त मला माझं प्रेम गरजेचं आहे, हे सांगणं एका त्या म्हाताऱ्या बाईनं इतर लोकांसाठी, इतर आयांसाठी सुद्धा किती जास्त एक आल्हाददायक असू शकतं, एक किती जास्त प्रॉमिसिंग असू शकतं की नाही तिला जमलं आहे तर आपल्यालाही जमेल. मला वाटतं हे एक्झाम्पल्स जी चांगली आहेत ना ती आपण दिसतच नाहीत आपल्याला. ती चांगल्या पद्धतीची एक्झाम्पल्स आपण कायम ते अॅनिमल सारखे फिल्म्स बघतो आणि ते कसं वाईट आहे म्हणून हे करतो. पण आपण चांगले एक्झाम्पल्स पण बघून सेलिब्रेट करूयात ना. म्हणजे आहेत ते वाईट एक्झाम्पल्स आहेत, सतत त्या वाईट एक्झाम्पल्सवरच का लक्ष द्यायचं आहे? सतत किती नेगेटिव्हिटी आहे, किती प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्यातच आपण अडकतो आहे आणि सतत म्हणजे चांगल्या गोष्टींकडे थोडं लक्ष देऊयात. कोण काय बरं करत आहे, कोण काय पद्धतीने व्यक्त होत आहे आणि आपण जर त्या पद्धतीने व्यक्त होत असतो तर आपण सांगूयात की आम्ही हे करतो बाबा, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे बाबा. जोपर्यंत या पद्धतीचे सोशल कॉन्व्हर्सेशन होणार नाहीत, जोपर्यंत ती एक सामाजिक भावना निर्माण होणार नाही ना की नाही यू आर सेफ आणि यू आर बीइंग टेकन केअर ऑफ आणि काही गरज नाहीये घाबरण्याची, कारण मी पण यातनं गेलेली आहे आणि आपण एक्सपिरियन्सेस शेअर करूयात, आपण एकमेक बोलूया त्याच्याबद्दल आणि इट विल बी अ बेटर प्लेस. म्हणजे उगाच सतत मला प्रॉब्लेम काय वाटतं माहितीये का, बऱ्याचदा आपण खूप जास्त निगेटिव्हवर फोकस करतो, गरज नाही आहे. आणि आहेत खूप पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण त्याच्याकडे त्या सेलिब्रेट केल्या पाहिजे, त्याच्याकडे फोकस नाही केलं पाहिजे, तर त्या सेलिब्रेट केल्या पाहिजे. ट्रू. मला ना आता तू हे सगळं मांडत असताना मला ना रिअलाइज होत होतं की खरंच ना, म्हणजे तुझ्या बोलण्याच्या अप्रोच मधून पण जाणवते ओंकार की आपण पॉझिटिव्ह अप्रोचने तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे किती छान बघता. म्हणजे जसं एक बाजू आहेच की आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडतायत ज्या निगेटिव्ह अप्रोच क्रिएट करतायत, ज्या निगेटिव्हिटी देत आहेत, ज्या खूप जास्त काय म्हणता येईल, त्रास होतो रे, असं 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 वाटतं. पण तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी, कुठल्या गोष्टींना प्रमोट केल्यानंतर त्या गोष्टींची प्रतिष्ठा वाढेल. हो. म्हणजे व्यसनाच्या बाबतीत आम्ही असं म्हणतो की व्यसन करणं हा जसा एक प्राऊड फिलिंग सध्या युथ मध्ये जाते, तर आपण जे नाही करत त्यांनी नाही करत आणि ह्याच्यात मला प्राऊड फील होत आहे हे जेवढं सांगणं आणि प्रमोट करणं महत्वाचं आहे. तसंच अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी, अनेक असे मुद्दे जे लोकांना वाटेल की अरे हे किती सहज सोपं आहे, आपण काय या बाबतीत इतकं निगेटिव्ह बघत होतो, आपला दृष्टिकोन का असा होता, किंवा पुढच्या वेळी अमुक तमुक किंवा फुसफुस असं काही ना काहीतरी छान घेऊन येतं आणि लोकांना विचार करायला भाग पाडतं. हे खरं तर खूप प्लस पॉइंट आहे. म्हणजे मला हे आता तू बोलताना पटतंय की किती गरजेचं आहे असा कंटेंट समोर आणणं जो लोकांना एरवी निगेटिव्ह वाईब आतापर्यंत देत होता, पण आता अचानक त्यांना रिअलाइज होणार आहे की नो, हे असं असू शकतं. आणि त्यासाठी खरं तर तुमचं अभिनंदन आहेतच. आणि या सगळ्याला धरत धरत मला असं वाटतं की आपण प्रेमाबद्दलच्या या सगळ्या भावनांबद्दल किंवा प्रेमाबरोबर जोडून येणाऱ्या या सगळ्या संकल्पनांसोबतच फार मोकळेपणाने या सगळ्यांकडे बघणं फार जास्त गरजेचं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात असलेलं प्रेम आणि दुसऱ्याच्या आयुष्यात असलेलं प्रेम कदाचित वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं असू शकेल, पण मग माझा त्या प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि माझ्या प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा कसा असू शकतो. म्हणजे माझं प्रेम ते छान छान प्रेम आणि दुसऱ्यांचं असं आपण कसं त्याला नाव ठेवू शकतो, हे मला तुझ्या या मांडणीतून जास्त प्रकर्षाने जाणवतंय की हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि खरं तर हे सगळं मांडत असताना, बोलत असताना एक टप्पा असा येतो की आम्ही हे बोलायला लागतो की प्रेमाच्या या सगळ्या संकल्पनेमध्ये जेव्हा धर्म आणि जात मध्ये येते आणि मग लव जिहाद सारख्या घटना घडतात, म्हणजे लव जिहाद नाव देऊन त्या सगळ्या गोष्टींचा काय म्हणता येईल वाट लावली जाते आपल्या भाषेमध्ये बघायचं झालं तर, त्यांच्या प्रेमाला स्वीकारलं जात नाही. किंवा आपल्या इथे सैराटचं आपण उदाहरण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण ऑनर किलिंग नाही म्हणत, आपण डिसऑनर किलिंग असं म्हणतो की जे आई वडील आपल्यावर प्रेम करतात, ज्या आई वडिलांवर आपण प्रेम करतो, त्याच आई वडिलांकडनं या प्रतिष्ठेपायी त्यांच्या आपल्याच मुलांचे खून होतात, बळी दिले जातात. आणि हे किती विघातक आहे. म्हणजे खरं तर आपण पुढे जाऊन समाज म्हणून जेव्हा आपण बघतो आपल्या समाजाकडे, तेव्हा कित्येकदा तू जसं म्हणतोस तसे अनेक एक्झाम्पल सेट करणं
फार गरजेचं आहे आपल्याला, जे ह्या सगळ्या गोष्टींना मोडून काढू शकतील, छेद देऊ शकतील आणि एक प्रेमात जगणारा, प्रेमाने जगणारा समाज पुढे पुढे जात राहील असा प्रयत्न होत राहील. ओंकार, आपण त्या सगळ्यांशी गप्पाच्या स्वरूपांमध्ये बोलणं सुरू करू शकतोय आता, हो हो की हो हो, अगदीच चालेल, अगदीच कॉमेडी चालेल. करता येणार आहे किंवा करायचं आहे असं काही? येस 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 येस, ते मग सुरूच करूयात. फक्त मला एक आणखीन एक मुद्दा हायलाईट करायचा ना, की मला वाटतं खूप जास्त म्हणजे आता इतक्या लोकांसोबत बोलतो, ज्या पद्धतीने लोक सोशल मीडियावरती व्यक्त होतात, ते पाहिल्यानंतर असं वाटतं ना, एम्पथी हा जो शब्द आहे ना, मला वाटतं त्याची सगळ्यात जास्त आता गरज असेल तर आहे. आता नाही आपण स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागेवर उभं राहून बघत आणि ते माझ्यासाठी किती महत्वाचं आहे, ते माझ्यासाठी का महत्वाचं आहे, मी त्या गोष्टी त्या सिच्युएशन मध्ये असीन तर मी काय करीन आणि मी समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे का. मला वाटतं आपण स्वतःभोवतीचं एक जे बबल तयार केलेलं आहे आणि त्यात इतके खुश आहोत की आपल्याला आजूबाजूला बघण्याची उसंतच नाहीये आणि आपल्याला इच्छा नाहीये. तर मला वाटतं ते इतका जो रुथलेसनेस आहे ना, तो थोडा कमी झाला आणि आपण थोडं एम्पॅथेटिकली जगाकडे बघायला लागलो ना, आपल्या सगळ्याच लोकांकडे. म्हणजे माझ्याही चिडचिड करते, ओके का करते आहे, मी हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला ना, तर कदाचित गोष्टी सोप्या होतील. म्हणजे काही फार अवघड करायचं नाहीये, थोडंसं शांत बसायचं आणि हे का आहे, हे का असू शकेल आणि मी त्या जागी असेल तर का असू, काय पद्धतीची सिच्युएशन माझ्यावरती असेल, हा थोडा एक प्रश्न की मधली प्रोसेसच आहे ना, मला वाटतं स्किप झाली आहे. म्हणजे ते थोडासा विचार करायला लागलो आपण गोष्टी, म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायला लागलो ना, तर ते थोडं आणखीन इझियर होईल. आणि खरं तर फार अवघड आहे वगैरे असं मला नाही वाटत. म्हणजे मला मी तर फार जास्त त्या पॉझिटिव्ह अप्रोचने गोष्टींकडे बघतो. मला काही अवघड आहे याच्यामध्ये, काही फार जास्त वेगळं करावं लागेल असं नाही वाटत. तुम्हाला ठीक आहे, तुम्ही त्या पद्धतीने व्यक्त व्हा, समोरचा नाही म्हणाला तर समोरच्याला तुमची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असं तर नाही होणार आहे की नाही पटणार आहे, थोडा जास्त वेळ जाईल, पण तुम्ही पोचवू शकाल तुमची बाजू समोरच्यापर्यंत, एवढं नक्की. येस, ट्रू. आणि आपण बोलत राहणं जास्त गरजेचं येस आहे. येस. त्याच्यामुळे आपण आता जे जॉईन झालेले इथं त्यांना सुद्धा संधी देऊयात. आपण छान गप्पा मारतो इथं, हे सगळ्यांनाच दिसत असेल आणि आज ओंकार आपल्यासोबत ह्या सगळ्या गप्पा मारायला आहे, तर आपण का नाही ही संधी दवडायची नाहीये. आपण बोलू शकतोय, फक्त काळजी घेऊयात की आपण थोडासा गोंधळ नाही करू आणि आपण एक 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 मुद्द्यांवर बोलू शकू. कारण प्रश्न विचारावेसे वाटतात प्रत्येकाला, पण आपण ह्या सगळ्याबद्दल काय आणखी मांडू शकतोय, बोलू शकतोय, आपण नक्की बोलूयात. येस, मानसी बोलू शकते. येस. ओके, सो तुझ्या पिढीबद्दल प्रश्न आहे, पण त्याच्या आधी मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. इमरोज आणि अमृता प्रीतमचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय. त्यांची प्रेम कहाणी अत्युच्च दर्जाची होती आणि जी एक सगळ्यांसाठी एक मिसाल होती. त्याचबरोबर खूप सारे असे दिसतात की ज्यांची 50-50 वर्ष लग्नाला झालेली आहेत आणि तरीही ते नातं तितकंच कायम आहे, तितकंच सुंदर आहे. पण मग जेव्हा मी नवीन पिढीकडे बघते आणि अशी काही उदाहरणं पाहते की ज्याच्यामध्ये लिटरली रिलेशनशिप ब्रेकअप हे इतकं फास्ट चालू असते. म्हणजे ते एका एका पर्टिक्युलर ठिकाणी ते नक्की काय शोधते ते कळतच नाही. तर या सगळ्याकडे तुमच्या पिढीची प्रेमाची परिभाषा बदलली आहे का काय झालंय नक्की, की जुनी पिढी आणि नवीन पिढी याच्यात एवढं अंतर काय यायला लागलंय? मला वाटतं 2-3 प्रेमाकडनंच्या अपेक्षा काय असू शकतील किंवा असतील ना, तर याचं प्रमाण कदाचित बदललेलं असू शकतं. आणि मला वाटतं ते तुमच्या पिढीतलं किंवा मिलेनियल्सच्या आधीची पिढी जर आपण म्हणायला गेलं, तर ती पिढी ना त्या परमनन्स वरती विश्वास करणारी होती. आणि मला वाटतं सामाजिक कारणं पण होती त्याची. म्हणजे तुम्हाला कुटुंब संस्थेवरती विश्वास ठेवायचा होता आणि कुटुंब संस्थेत तुम्ही कायम राहणं अपेक्षित होतं. त्याच्यामुळे ते बिंबवलं गेलं होतं त्या पद्धतीनं, की परमनन्स आहे कंपॅनियनशिप मध्ये. आणि मला वाटतं ते काही असण्याची गरज आहे असं नाहीये. म्हणजे तो असायलाच पाहिजे का, असला तर चांगला का, तर डेफिनेटली हो. म्हणजे तुम्हाला जर संपूर्ण आयुष्यभरासाठी एक जोडीदार मिळत असेल, त्याच्यासोबत तुम्ही संपूर्ण आयुष्याची स्वप्न रंगवू शकत असाल, सोबत राहू शकत असाल, एकत्र स्वप्न बघू शकत असाल आणि ती पूर्ण करू शकत असाल, तर नथिंग लाईक इट. कारण त्या पद्धतीची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. पण त्या पद्धतीनंच असायला पाहिजे का, तर नाही असंही वाटतं. तर ते मला कितपत परमनन्सवर विश्वास ठेवणारी आत्ताची पिढी आहे असा एक थोडस असं हलकंच वाटतं की आहे का काही परमनंट. आणि सतत बदलतंय सगळं, सतत सगळं बदलणार आहे. म्हणजे गेल्या काही काळापर्यंत आयुष्यभरासाठी लोकांचं एक एक करिअर असायचं की इंजिनियर झाला तर तो आयुष्यभरासाठी इंजिनियर, डॉक्टर झाला तर तो आयुष्यभरासाठी डॉक्टर. पण मला नाही वाटत. म्हणजे इतक्या गोष्टी झपाट्याने बदलतात, इतकं एक्सपोजर बदललेलं आहे, इतक्या वेगवेगळ्या गोष्टींना आपण एक्सपोज झालो आहोत की दर 5 वर्षानंतर माझं करिअरही बदलणार आहे.
मी शिक्षण एका गोष्टीतलं होतं, मी 10 वर्षानंतर भलतंच काहीतरी करणार आहे, पुढच्या 5 वर्षानंतर आणखीन वेगळं काहीतरी करायला लागणार आहे. तर मला वाटतं हे एक्सपोजरमुळे सुद्धा फार जास्त फरक पडतो. पण अर्थात म्हणजे तो परमनन्स असावा की नाही, आणि मग ते खरं काय बेटर मॉडेल होतं ते बहुतेक अजून काही वर्षांनंतर कळू शकेल. पण फक्त परमनन्स हे सोल्युशन असू शकेल याच्यावर फारसा विश्वास ठेवणारे किती लोक आहेत त्याचा थोडासा मला प्रश्न वाटतो. Can we define love? We put someone needs before ours, like this. Can we define love like this? We put someone needs before ours. खूपच म्हणजे ते पण परत मला ना एक खूप जास्त ग्लॉरिफाईड गोष्ट प्रेमातली वाटते ना, ती म्हणजे सॅक्रिफाईस. मला मला एकूणच आपल्या इंडियन कल्चरमध्ये सॅक्रिफायसेस जितके ग्लॉरिफाईड आहे ना, तितकं काही वाटत नाही की प्रेमासाठी मी हे केलं आणि म्हणून ते कायम बायकांनी घरी बसायचं आणि पुरुषांनी बाहेर कामं करायची आणि मग त्याचं ग्लॉरिफिकेशन करायला सॅक्रिफाईसचं लेबल चिकटवायचं. मला असं वाटतं ते त्यातनंच येतं की का आपण इंटरडिपेंडन्स, दोघं जोडीदारांचा इक्वल रिस्पेक्ट आणि त्या दोघांची इक्वल संमती गोष्टींसाठीची याच्यावर फार बोलत नाही. आपण प्रत्येक वेळेस ते सॅक्रिफायसेस फार ग्लॉरिफाय करतो की मी तिने कुटुंबासाठी घर सोडलं, तिने मुलाबाळांची काळजी घ्यायची होती म्हणून नोकरी सोडली आणि ते ग्लॉरिफाय करतो आपण फारसं. आणि इक्वल रिस्पेक्ट, इक्वल शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीज याच्याबद्दल फार बोलत नाही. तर मला वाटतं एकत्र मिळून गरजा, एकत्र मिळून एकमेकांचं प्रेम, कधी आज तुझ्या गरजा पूर्ण होतील, कधी तू प्रायोरिटीवरती असशील, कधी तुझ्या गरजा प्रायोरिटीवरती असतील. मला वाटतं या पद्धतीनं बॅलन्स साधत गेला तर आय थिंक इट वुड बी अ बेटर मॉडेल. कारण सतत मला सॉरी म्हणजे सॅक्रिफायसेस बद्दल मला ते थोडंसं ते मला असं वाटतं की फार जास्त ग्लॉरिफाईड आहेत सॅक्रिफायसेस. खरं हे एक बाजूला दुसरीकडे प्रॅक्टिकॅलिटी पण आपल्याकडे सध्या जास्त प्रमाणात वाढते. म्हणजे एका बाजूला ना हे सगळं आपण बोलतोय इतक्या फ्रीली जगण्याचं वागण्याचं, काहींचं असंही आहे की जात बघून आणि पैसा बघून आणि आणखी असं बरंच काही बघून मग प्रेम केलं जातं, निवडलं जातं. आणि मी हे आपल्याच तरुण पिढीकडनं ऐकताना मी सुद्धा स्वतः खूप शॉक्ड होते की रिअली असं आहे. पण येस, असं काही टप्प्यांवर असू शकतं आणि काही लोकांच्या खरंच संकल्पना अशा पद्धतीच्या वेगळ्या असू शकतात. येस, तनुश्री ने हात वर केलेला आहे. तनुश्री, यू कॅन स्पीक. प्रेम म्हणजे मला तर असं व्यक्त व्हायचं ऍक्च्युली. तुझी मांडणी मी मगाचपासून ऐकली. पण आपण प्रेमाबद्दल बोलत असताना जेव्हा आपण सामाजिक घटकांबद्दल बोलतो तेव्हा प्रेम आणि लग्न, संसार याची कनेक्ट होते, राईट? सो माझं असं हे आहे की प्रेम असलं तर लग्न झालंच पाहिजे का? आणि लग्न आहे तर प्रेम होतच का? असं काही काय म्हणजे तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? मी अगदीच विरुद्ध मताचा आहे. म्हणजे मला प्रेमासाठी लग्न आणि लग्नासाठी प्रेम दोन्हीची एकमेकांना गरज नाही अशा मताचा मी वैयक्तिक आहे. कारण म्हणजे अल्टिमेटली ऑनेस्टली ना तुमची कायदे व्यवस्था ना, तुम्ही ज्या पद्धतीचा समाज आहात हे खूप जास्त त्या पद्धतीनं तयार होते. तर आता ज्या पद्धतीची कायदे व्यवस्था आहे त्याने कुटुंब व्यवस्था खूप जास्त आत्मसात केलेली आहे. तर मग कुटुंब व्यवस्थेसोबत येणारे म्हणजे नवरा बायको असेल तर त्याच्यासोबत मिळणारे बेनिफिट्स, तुम्ही तुमचे काय लोनसाठी एकत्र मिळून अप्लाय करू शकणं पासून ते एकमेकांचे इन्शुरन्ससाठी एकमेकांची नावं देऊ शकणं, या ज्या कायदेशीर बाबी आहेत ना, मला वाटतं तुम्ही सोसायटी म्हणून तुमचा समाज काय पद्धतीचा आहे हे तुमचा सरकार, शासन खूप जास्त आत्मसात करतं. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आय डोंट नो हाऊ टू पुट इट, पण कुटुंब व्यवस्था खूप जास्त कायद्याने, सरकारने, शासनाने, संविधानाने पण ती इतकी जास्त आत्मसात केली की याच्या व्यतिरिक्त जाऊन जर प्रेम करायचं असेल तर मला वाटतं आणखी लोकांनी तशी मागणी करायला पाहिजे की आणखी लोक पुढे येऊन म्हणायला पाहिजे की नाही नाही, आम्हाला लग्नाची गरज नाही पण आम्ही तरीही प्रेम करतो आणि आम्हाला काही गरज नाही या पद्धतीच्या बंधनांची आणि आम्ही आमचं सर्व्हाइव्ह करू शकतो. तर मला वाटतं ते त्या गोष्टींमध्येच फक्त लिगल आणि इतर गोष्टींमध्ये, पण मला नाही वाटत प्रेम करण्यासाठी तुम्हाला लग्नाची गरज असते. किंवा आपल्याला तर अशी अनेक उदाहरणं माहिती आहेत की लग्न आहे पण त्यांच्यात प्रेम नाही. तर त्याच्यामुळे लग्न आणि प्रेम या दोन्हीचा काही संबंध आहे यावर विश्वास ठेवण्यातला मी वैयक्तिक तरी नाही. बरं, हर्षलकडनं एक प्रश्न आलेला आहे आपल्याला की काय आयडियल प्रेम असं काही असतं का? असाच प्रश्न
यू कॅन रीड. मी माझ्याकडनं फ्लॅश झालाय आता तो. हो हो, आयडियल लव्ह असं काही असतं का? मला वाटतं आपलं प्रेम आयडियल असतं. मला हेच वाटतं आपण कायम ना आयडियल्सची उदाहरणं, आयडियल्सचे विचार समोरच्यांची उदाहरणांमधनं घेण्याचा प्रयत्न करतो की का माझं प्रेम आयडियल नाहीये, का मी माझ्या पार्टनरवरती जे प्रेम करतो ते आयडियल नाही आहे, माझ्या पार्टनर विषयीची भावना आयडियल नाही आहे, का सतत आयडियल्स शोधण्याची गरज आपल्याला इतर लोकांमध्ये भासते. मला याचं एक आकर्षण फार वाटतं की आपलं प्रेम आयडियल आहे आणि मी माझं प्रेम आयडियल बनवणार आहे. हे असलं तर मग झालं. थोडं जास्तच आयडियलिस्टिक बोलतोय का मी? आणि प्रत्येक ठिकाणी आयडियल हा शब्द कॉमन वापरला जातो. तो बेसिकली जो अपना है वो आयडियल है असं हाँ, करून चालायला हरकत नाहीये. अपन ही नहीं बिलीव करेंगे अपना लव आइडियल है तो लोग क्यों बिलीव करेंगे ना? वी शुड येस. आणि मग लोकांनी त्याच्याकडे आयडियल म्हणून त्याच्यातनं काय घ्यायचं ते त्यांनी त्यांचं घ्यावं. हो, मी आणि काय कसं म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी थोडी ना प्रेम करायचंय किंवा यांनी माझ्याकडनं प्रेरणा घ्यावी म्हणून थोडी ना प्रेम करायचं. मला माझ्या पार्टनरवरती प्रेम करायचं आहे आणि त्या व्यक्तीला जे अपेक्षित आहे आणि मला जे व्यक्त करणं अपेक्षित आहे ते केलं तर झालं. ते दॅट इज आयडियल. आणखीन काय असू शकतं? सर्वांना आधी माझा नमस्कार. मी भाग्यश्री मुंबईवरून. तर सगळ्यांनाच आज माहिती आहे की आज डिवोर्सच्या केसेस किती वाढलेत. आणि अजूनही पुरुषांच्या लग्नासाठी वयाची मर्यादा नाहीये असं मला वाटतं. आणि ते पहिलं असो मग की दुसरं असो. आणि समाजामध्ये आपण बघतोय की स्त्रीचं दुसरं लग्न करायचं म्हटल्यावर सगळ्यांचे डिवोर्स झाल्यानंतर एक वेगळी मेंटॅलिटी बनते की बाबा ही परत लग्न कशी काय करू शकते किंवा हिला परत प्रेम कसं काय होऊ शकतं. तर समाजाचा तो दृष्टिकोन आहे बघण्याचा स्त्रीकडे की हिला परत प्रेम होते म्हणजे लग्नाच्या आधीचं प्रेम, त्याची जी व्याख्या आहे ती जर ती डिवोर्स झाल्यावर तिला जर परत प्रेम होत असेल तर समाजात थोडासा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे बघण्याचा. तर मला वाटते तिने ती सिच्युएशन कशी हँडल करायला पाहिजे किंवा तिने कसं लीड करायला पाहिजे ह्या सिच्युएशन मध्ये. आम्ही ना आता रिसेंटली एक कुसकुसवरती रिमॅरेजचा एपिसोड केला होता ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातली लोक ज्यावेळेस पुन्हा लग्नाला उभी राहतात भोवल्यावरती त्यावेळेस काय गोष्टींमधनं जातात. त्यावेळेस गौरी कानेटकर ज्या अनुरूप विवाह संस्थेच्या फाउंडर आहेत, इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगितलं की त्या म्हटल्या ज्या वेळेस आमच्याकडे रिमॅरेजसाठी वेगवेगळी लोक येतात आणि स्पेसिफिकली वयानं मोठी म्हणजे 50 क्रॉस केलेले इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस पुरुषांची अपेक्षा लग्न करताना त्यांना परत दुसरी बायको हवी असते. त्यांना तिने घर सांभाळायला हवं असतं, त्यांना तिने डायबिटीसची औषधं बघायला हवी असतात. म्हणजे बेसिकली त्यांना माझी काळजी घेणारी एक नर्स हवी असते म्हातारपणात. आणि बायकांची एक्झॅक्ट उलट अपेक्षा असते. तोपर्यंत त्यांचं संसार करून झालेला असतो, त्यांची मुलं मोठी झालेली असतात आणि त्यांना करता त्या काळात कंपॅनियन हवा असतो. तर मला वाटतं म्हणजे त्यांना मित्र हवा असतो. तर ह्या ज्या अपेक्षा आहेत ना मला वाटतं त्या खूप जास्त पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं समाज बघतो आणि तुम्हाला अलाव करतो की नाही वेगवेगळी बंधनं आणि मग तुमची मुलं अलाव करतात का वगैरे या सगळ्या गोष्टी तर बाजूला पडल्या. त्या वयात लग्न करण्याचा विचार करताना पण ना पुरुष ज्या पद्धतीनं लग्नाचा विचार करतात आणि स्त्री ज्या दृष्टीनं लग्नाचा विचार करतात यातही खूप मोठी तफावत आहे. म्हणजे अजूनही पुरुषांना म्हातारपणी त्यांना त्यांची घर सांभाळणारी बाई हवी आहे. तर मला वाटतं जोपर्यंत त्या गोष्टी अड्रेस होत नाही तोपर्यंत हे अवघडच आहे. आणि मला वाटतं आहेत खूप उदाहरणं आहेत आणि आपल्या वयाची खूप सारी मुलं आहेत. म्हणजे सिद्धार्थ चांदेकर खूप चांगलं एक त्यातलं उदाहरण आहे की त्याच्या आईने आता पुन्हा लग्न केलं आणि त्याने छान आईचं लग्न लावून दिलं, ते सेलिब्रेट केलं. मला वाटतं हे जे पॉझिटिव्ह आहेत ना याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे की हे या पद्धतीनं सेलिब्रेट करता आहेत, हा ज्या पद्धतीचा एक्सेप्टन्स आहे ते तिथं आपण मोकळेपणानं घेतलं तर मला वाटतं त्रास नाही होणार या गोष्टींचा इतर लोकांनाही त्यामधून जाताना. हा म्हणजे कोणी विचारत नसेल तर म्हटलं मी विचारून घेते. आपल्याकडे असं काही ऑड फिलिंग्स नाहीयेत. विचार असं काही ऑड फिलिंग्स नाहीये. ओके ओके. म्हणजे जो महाराष्ट्र अनिसचा जो उपक्रम आहे जोवेनी त्याच्या नियोजन टीम मध्ये आहे आणि तिकडे खूप सगळ्या मुला मुलींना एक ऐकायची समजून घ्यायची संधी मिळाली मला. हा आणि त्यातून सगळ्यात मोठा प्रश्न मला हा आला म्हणजे माझं लग्न जेवढा काही 26-27 वर्षापूर्वी झालं त्यावेळेला लॅपटॉप कल्चर नव्हतं. ओके, सगळ्यांकडे डेस्कटॉप असायचे. जे लोक जॉब करायचे ते अगदी वेळेवर घरी यायचे त्यातल्या त्यात. सो त्यांच्याकडे त्या प्रेमाला फुलवायला वेळ असायचा. म्हणजे ते जे सहजीवन फुलवायला प्रेमासाठी द्यायला थोडासा एक्स्ट्रा वेळ असायचा. पण गेले एक
10-15 वर्ष आपण पाहतोय की आपण सगळेच डिजिटल युगामध्ये इतके जास्त हरवून गेलोय की त्यामुळे, आणि आता तर AI ची भीती, तर या सगळ्यामध्ये तरुण पिढीकडे प्रेमाकडे बघायला वेळच नाही असं कुठेतरी मला वाटते. म्हणजे खरं प्रेम हे कळायला, ते फुलायला जो वेळ हवा असतो तोच कदाचित त्यांच्याकडे नाहीये. तुला काय वाटते? म्हणजे तुझ्या पिढीचं प्रतिनिधित्व काय सांगतोस तू? मला ऑनेस्टली काही अंशी हे खरं पण वाटतं की नाही वेळ घेतला जात वेगळ्या गोष्टी तपासून पाहण्यासाठी. म्हणजे सतत ना, एकतर मला याची खूप जास्त भीतीच वाटते. आता ते जे जेन्झीज वेगवेगळ्या त्या टर्म्स घेऊन येतात की सिच्युएशनशिप आणि बेंचिंग आणि हे आणि ते इतके जास्त फक्त लेबल्स लावणं आणि त्याच्या मागे धावणं हे जे आहे ना, मला वाटतं ते पडेल, त्यालाही ब्रेक पडेल. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन जसं येतं ना, तसं ते एक नवीन काहीतरी आलेलं आहे, पण तेही कुठेतरी सेटल डाऊन होईल. कारण अल्टिमेटली प्रेमाकडनंची जी अपेक्षा आहे ती थोडी न बदलणार आहे. कंपॅनियनशिप कडनंची अपेक्षा ती थोडी न बदलणार आहे. ती तर कायमच राहील. तर ते हे खूपच आहे, आणि याला खूप जास्त मला असं वाटतं मार्केट खूप जास्त जबाबदार आहे. म्हणजे कारण ते खूप जास्त डिसाईड करतं. मला टिंडर सांगतं की तुला अपडेट करायचं आहे तुझं प्रोफाईल, तू काय पद्धतीचं प्रोफाईल अपडेट करायचंय. मला बंबल सांगतं. आणि इतकं जास्त त्या मार्केट क्रिएटेड गोष्टींमध्ये अडकायला होतं ना, की जोपर्यंत त्याची जाणीव होणार नाही ना की हे नाही, हे मला खरं तर नको आहे, मला इतर लोक करता आहेत, किंवा एक कुठला तरी ऍप सांगता आहे तू हे करायला पाहिजेस आणि त्याच्या दडपणाखाली मी करतो आहे, जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही ना तोपर्यंत ते सापडणं थोडं अवघड असेल. पण येस, डेफिनेटली म्हणजे अपेक्षाच कदाचित खूप वेगळ्या आहेत आत्ताच्या. म्हणजे काय हवंय काय नाही. पण ऍट द सेम टाइम त्याच्यावरही आपण म्हणजे मी मध्यंतरी डेटिंगवरती एक एपिसोड केला, त्यावेळेस आम्ही हेतर म्हणून माझी एक मैत्रीण तिच्यासोबत गप्पा मारत होतो. तर ती खूप सॉर्टेड होती त्या बाबतीत. म्हणजे तिला माहिती होतं की डेटिंग ऍप वरती पहिला मेसेज आल्यानंतर मुलं का साधारण काय पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन करणार आहे आणि मग ते कुठे जाणार आहे. आणि मग त्यांनी त्यांच्यातही त्याच्यात फिल्टर घालून घेतलेत ना. म्हणजे नाही म्हटलं तरी उद्देश येण्याचा तिकडे काहीतरी वेगळा असला आणि त्याची प्रोसेस वेगळी असली ना, तरी त्याच्यात मार्ग काढलेले आहेत. आणि मला वाटतं अल्टिमेटली तुम्हाला समोरची व्यक्ती समजून घेणं, समोरच्या व्यक्तीचा आदर करणं, आणि एक खूपच चांगली गोष्ट या पिढीच्या बाबतीत मला पॉझिटिव्ह अशी वाटते की खूप जास्त व्होकल आहेत, खूप जास्त समजूत आहे, वेगवेगळ्या विषयांवर बोलायला तयार आहेत. म्हणजे ओपनली आता कन्सेंट बद्दल बोललं जातं, ओपनली आता एकमेकांच्या म्युच्युअल रिस्पेक्ट बद्दल बोललं जातं. तर मला वाटतं या ज्या व्हॅल्यूज म्हणून ज्या काही काळ आधी मिसिंग होत्या, ज्याच्याबद्दल डिस्कशन्स नव्हते ना, ते आता प्रायमरी लेवलवरती व्हायला लागले. की तुझे प्रेफरन्सेस काय आहे, तुझ्या चॉईसेस काय आहे, तुला हे आवडतं का, हे नाही आवडत का, याबद्दलचे जितकी ओपन कॉन्व्हर्सेशन आता होत आहेत ना, मला वाटतं इट विल बी इझियर टू फाइंड पार्टनर्स. म्हणजे जितकं इझियर टू स्वाईप आहे तितकं इझियर टू फाइंड ऑल्सो आहे. कारण यू आर व्हेरी ओपन अबाउट दीज थिंग्स. म्हणजे सगळं बोलायला, सगळं उघडं पाडायला, समोरच्या बद्दल जाणून घ्यायला तुम्ही तयार आहात, आणि दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. खरंय. आपली पिढी, तुमची पिढी, त्यांची पिढी असं असं आपण जरी म्हणत असलो तरी प्रेम हे कायम आहे. आणि त्याचं काय म्हणता येईल, व्यक्त होण्याचे माध्यम आणि पद्धती कदाचित त्या बदलत राहिलेल्या आणि पुढेही बदलतील. कदाचित आपण पण असं बोलू शकू की आमची पिढी आणि आत्ताची पिढी असं आपला पण कधीतरी एक फेज येऊ शकेल, जिथे आज आपण आजची पिढी म्हणून या सगळ्याबद्दल बोलतोय. येस. 2 आणखी प्रश्न येत आहेत. खरं तर व्हॉट इज लव्ह जिहाद फुल इन्फॉर्मेशन, ते अशी इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा आपण त्याबद्दल थोडंफार बोलू शकतोय नक्कीच, लव्ह जिहाद बद्दलचं. बाकी तर आपण गुगल केल्यावर सगळंच आपल्याला मिळत असतं. पण लव्ह जिहाद बद्दल आपण बोलू शकतोय. आणि पुढचा प्रश्न आहे, डिरेक्टली और इनडायरेक्टली स्टिल वी आर सर्व्हायव्हिंग इन मेल डॉमिनंट सोसायटी, सो हाऊ विल डिफाईन दिस काइंड ऑफ लव्ह ऑफ मेल. म्हणजे हा प्रश्न जरा मला स्वतःला फार कळलेला नाहीये. पण ठीक आहे, आपण प्रयत्न करूयात ह्याबद्दल सुद्धा काय बोलू शकतोय. तुला दिसत असतील तर येस, यू कॅन ऑल्सो सी. हो, मी प्रश्न वाचतो तो आता. हो, सायलीचा प्रश्न आहे आणि किरणचा एक लव्ह जिहादचा प्रश्न आहे. येस, लव्ह जिहाद विषयी मला वाटतं ऑनेस्टली खूप जास्त इन्फॉर्मेशन ऑनलाईन मिळेल. म्हणजे त्यांना माहित नसेल तर ज्या पद्धती म्हणजे आता हिंदू, मुस्लिम आणि या सगळ्या पद्धतीचं जे काय तेढ आपण बघतो आहे समाजामध्ये, तर त्याच्यातच हिंदू मुलींना फितवून, काही लालूच दाखवून मुस्लिम मुलं त्यांच्यासोबत लग्न करतात आणि त्यांना कन्वर्ट करायला भाग पाडतात. या सगळ्या प्रकाराला लव्ह जिहाद असं एक नाव दिलं गेलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तर तुम्हाला बऱ्याच पद्धतीने माहिती मिळू शकेल त्याच्यावरती.
सुरुवातीचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम यावर मुलीच्या किंवा मुलांच्या घरातून होणारे सपोर्ट या दोघांमध्ये प्रेम कमी जास्त होतं का? हो, फार फार इंटरेस्टिंग प्रश्न असू शकतो. अनुभवी लोक जास्त चांगलं सांगू शकतील. हो, माझं त्याच्यात लग्न झालेलं नाहीये, त्याच्यामुळे माझा काही त्यात अनुभव नाही, हातखंड नाही. सो येस, पुढे आणखी काय आहे? मी पण पाहतेय. हा प्रियांका, होय. थोडंसं मला लव्ह जिहादच्या संदर्भाने बोलणं गरजेचं वाटतं बरं का. म्हणजे आता यांनी सांगितलं ओंकारने की लव्ह जिहादची काय कन्सेप्ट आहे, तर मुस्लिम पुरुष किंवा मुलं हे मुलींना, हिंदू मुलींना कुठल्या पद्धतीने जाळ्यात ओढतात, प्रेमात पाडतात आणि त्यांच्याबरोबर लग्न करतात आणि धर्मांतर करायला लावतात. हिंदू मुलींबरोबर मग संबंध देऊन त्यांची अशा पद्धतीने पिढी वाढवणं आणि आपण जी योनिसूचिता आहे त्या कल्पनेला छेद देणं वगैरे वगैरे सगळं त्याच्या पाठी आहेत. पण ह्याच्यात एक महत्वाचा मुद्दा ऍड करायचा वाटते की आपल्या सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे कबूल केलेलं आहे की लव्ह जिहादची कुठलीही केस महाराष्ट्रात आतापर्यंत तशा प्रकारे नोंदली गेलेली नाही. हे सरकारचं अधिकृत सांगणं आहे. त्यामुळे लव्ह जिहाद ही फेक गोष्ट आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. केवळ धार्मिक तेढ निर्माण करणं, मुस्लिमांचं खच्चीकरण करणं हे आपल्याला दिसणारी गोष्ट असली तरी सगळ्यात महत्वाचं लक्षात घेऊया आपण की हिंदू मुलींच्या जोडीदार निवडीच्या किंवा प्रेमाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी किंवा त्यांचं स्वातंत्र्य पूर्णपणे नाकारणारी गोष्ट आहे. आपण फक्त एका धर्माकडे बघतो, मुस्लिम धर्माचे तरुणांना टार्गेट केलं जातं, पण 100% असणारे हिंदू मुली यांच्यावर बंधन आणलं जातं हे आपण पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे, जी पूर्णपणे फेक गोष्ट आहे. ओके, चला पुढे जाऊया. थँक्यू महेंद्र. येस, हे सांगणं फार गरजेचं आहे, कारण आपण ही सगळी मांडणी करतोय. त्या मांडणीमध्ये सतत आपण हे म्हणतोय की प्रेम मुक्त आहे, प्रेमात स्वातंत्र्य आहे. आपण कोणाचं कसं प्रेम जडेल ह्या सगळ्यामध्ये धर्म आणि जात आणि इतर कुठलेच खरं तर क्रायटेरिया, जसं आपण मगाशी पण म्हटलं, वय उंचीपासून सगळंच खरंच मॅटर करत नाही. पण ह्याला एक वेगळा अँगल दिला जातो आणि त्याबद्दलच थोडी मांडणी करणं फार गरजेचं आहे. म्हणजे ओंकार, खरं तर महेंद्र हे सांगत असताना आम्हाला जाणवतंय की गेल्या वर्षी जेव्हा आम्ही लव्ह जिहाद क्रॉस मारून आझाद है असं जेव्हा ते जे ओपन सत्र घेतलं होतं त्याला बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे अप्रोचेस आम्हाला सुद्धा ऐकायला मिळाले होते आणि म्हणूनच कदाचित ह्याच्यावर ठामपणे काहीतरी बोलणं, मांडणं तितकंच गरजेचं आहे. बरोबर आहे. अगदी. येस, आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत? तुला दिसत असतील, मी पण पाहते. सुरुवातीचं प्रेम झालंय रिसेंटली, अदरवाईज आपण थांबू शकतोय. जर बोलू तितकं कमी आहे, मांडू तितकं कमी आहे आणि ह्या सगळ्याला हे नॉन एंडिंग आहे खरं तर. आणि म्हणूनच आपल्याला जाणवत राहतं की म्हणजे हे बघ ना, व्हॅलेंटाईन वीक जेव्हा येतो असं म्हणतोय, वाय नॉट ना प्रत्येक दिवशी आपण काहीतरी वेगळा मुद्दा घेऊन बोलूयात. हीच संकल्पना खरं तर पनवेल शाखेच्या सगळ्या तरुणाईंनी पुढे आणली. कारण आपल्याला समजतं ना, आज आपण किती 1-1.25 तास बोलतोय समजा, पण नाही ना, पुरेसं नाहीये कदाचित, असंच आपल्याला वाटत राहतं. आपण गुडी फार गोड गुलाबी प्रेमाबद्दल बोलत असताना काही जण त्या छान गुलाबी भावनेमध्ये जगतायत, तेव्हाच काही जण त्याच प्रेमामधून काहीतरी वेगळ्या शिक्षा पण भोगतायत. असं दुहेरी चित्र आपल्याला इथे अनुभवायला मिळतं, बघायला मिळतं. आणि हे ना ते कुठल्या ना कुठल्या विषयावर आपण बोलतं राहिलं पाहिजे, सांगतं राहिलं पाहिजे, अशी ही भावना आहे. खरं तर ना, इतक्या सुरुवातीपासून ओंकार, तुला ऐकण्याची प्रचंड आम्हा सगळ्यांना उत्सुकता होती. ह्याचं एकमेव कारण असं आहे की ओंकार प्रश्न मस्त मस्त विचारतो आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असतं समोरचे. आज ओंकार काय सांगू इच्छितोय आपल्याला या सगळ्याबरोबर हे जाणून घेणं आम्हाला खूप मजेशीर वाटत होतं. आणि आमच्यातला होता म्हणा, म्हणजे दरवेळी जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट करता अमुक तमुक मध्ये, तेव्हा आम्हाला कित्येकदा असं वाटत असतं की हा कुठेतरी आपलंच म्हणणं म्हणतो यार, नाही हा पण मुद्दा खरंच घेण्यासारखा आहे. आणि हे सगळं करत असताना आपण जे जे करतोय त्याला पॉझिटिव्हली कसं बघितलं जाईल आणि ते लोकांपर्यंत कसं छान पोहोचवलं जाईल याची खात्री तुम्ही बाळगता. या सगळ्यामध्ये आता तू जसं मांडणी केलीस, त्या मांडणीमध्ये बऱ्यापैकी प्रेमाची परिभाषा आपल्या स्वतःच्या आई वडिलांच्याच उदाहरणामधून तू इतक्या छान पद्धतीने दिलीस ना. त्याच्यानंतर मग पुढे जसं जसं आपण येत गेलो त्याच्याबद्दल मग तू बोलतच गेलास की ह्या सगळ्या बरोबरच आता आपल्याला घडवताय कोण,
तर मार्केट घडवतंय. आता आपल्याला घडवतंय कोण, तर मूव्हीज घडवतायत. आपण स्वतः त्या प्रेमाकडे बघताना त्या ज्या आपल्यावर लादल्या जात आहेत संकल्पना, त्यांच्या मार्फत आपण खरं तर प्रेमाकडे बघायला लागलेलो आहोत. आणि मग समाजाचे अनेक घटक आपल्यावर कसे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजवतायत, या सगळ्यामध्ये आपण आपलं फार महत्वाचं काम करत राहणं गरजेचं आहे. ते म्हणजे प्रेम स्प्रेड करणं, प्रेमाबद्दल बोलणं आणि प्रेम करत राहणं, हे फार महत्वाचं आहे. हे आज आपल्या या सगळ्याच गप्पांमधनं दिसत आलंय, जाणवत आलंय. मी विनंती करेन तनुश्री पनवेल शाखेची कार्याध्यक्ष हिला, की तिने आत्ताचं आभार सत्र घ्यावं. खरं तर ह्या औपचारिकता म्हणूनच आपण करतोय. तुझ्याशी बोलत राहावं आणि ऐकत राहावं असं प्रत्यक्ष वाटतंय, पण आपण बोलत राहू. आपण नक्की. अजून वेगवेगळे मुद्दे घेऊन बोलत राहू, चर्चा नक्की. करत राहू. ह्याची आपण खात्री बाळगूयात आणि आजच्या या सत्रासाठी मात्र आपण आभाराकडे जाऊयात असं मला वाटतं. चालणार आहे? तुझी येस येस परवानगी येस घेते मी आधी त्याआधी, किंवा अजून काही? येस. Yes. मला फक्त एंड करण्याआधी मी एक मगाशीच इंस्टाग्राम स्क्रोल करताना ना मला एक खूप सुंदर कविता दिसली होती. कविराज म्हणून एक इंस्टाग्रामवरचा शायर आहे, त्याने कविता लिहिली होती, ती वाचून दाखवतो. अगदी 2 ओळी आहेत, 4 ओळी आहेत त्या. समाज डरपोक है, समाज डरपोक है, डरता है प्रेम करने वालों से, उसे डर है कहीं बिगाड़ न दे ये उसकी स्थापित की हुई जाती धर्म की व्यवस्था. मला वाटतं ते आजच्या कॉन्व्हर्सेशन Enough आहे. हो. येस, समअप करायला हे इनफ आहे खरं तर. आज जे काही आपण बोलू पाहतोय, मांडू पाहतोय त्याला.